तर आमच्यासोबत आडुलीचे राहुल सुद्धा आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या हस्ते हे पारितोषिक स्वीकारायचं आहे, या खेळाडूला द्यायचं आहे. ब्लू स्टार यांच्याकडनं एक टी शर्ट, बडासाहेब यांच्याकडनं एक टी शर्ट, आमच्या आयोजन कमिटीकडनं एक ट्रॉफी आणि पारितोषिक जाते ते गोलंदाज सोमनाथ याला 2 षटकात 14 धावा आणि 3 गडी बाद, मॅच विनिंग पारी आपल्या संघासाठी. आणि मॅच जाते ते सोमनाथला. सोमनाथ यायचे व्यासपीठावर आणि मी राहुल यांना विनंती करतो जे आडिवलीचे त्यांना त्यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येत आहे. त्याचबरोबर मी संतोष गवळी यांना विनंती करतो तुम्ही यायचं स्वतः व्यासपीठावर. संतोष गवळी आणि मी त्यांनाच विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते संगणकाच्या हातात हे पारितोषिक द्यायचं आहे. सचिनने यायचंय पुढे व्यासपीठावर आणि संतोष गवळी आपण तुम्हालाच विनंती करतो तुमच्या हस्ते हे पारितोषिक द्यायचं आपण त्या संघाला. समोर यायचंय आपण. सामना विजयी झाला त्याबद्दल उंबारली संघासाठी 5,000 रुपये पारितोषिक द्यायचंय. नेक्स्ट मॅच बिटवीन मोठागाव वर्सेस वडवली. नाणेफेकीचा कौल जिंकून गणेश भोईरने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं ते फलंदाजीला, ते म्हणजे वडवली संघाला. आणि वडवली संघाचा जेव्हा सामना इथे सुरू होईल या आपण ऐकूया अलिबागचा एक अप्रतिम आवाज काका म्हात्रे यांना. धन्यवाद. धन्यवाद परब सर. तर वया मैदानाकडे यावेळी पंचांचा इशारा जो सामना सुरू होतोय. पंच अनंत पाटील आणि दुसरे पंच आमचे यावेळी पंच काशीनाथ पाटील सर आपण पाहते. या दरम्यान पहिला चेंडू, हा चेंडू निश्चितच जबरदस्त आपण पाहिला. प्रहार केला चेंडूच्या पाठीमागे ऑन साईडला. क्षेत्रशी चेंडूवर येईपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. फलंदाज आपण पाहायला मिळत आहेत हजाव श्रीनाथ, ज्याने खातं उघडलं 2 धावांनी. आणि वडवडी संघ या ठिकाणी जातोय पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 या धावसंख्येवर. मोठागाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि वडवली संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. अजिंक्य राणे स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँड याच्यामध्ये आमच्या प्रेक्षकांना सूचना आहे. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये पाहते आपण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला आणि हा पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. तो वडवली संघाचा फलंदाज श्रीनाथ याची खेळी समाप्त होतोय. कॅप द्यायची आहे जरा पंचांकडे कॅप घेऊन जायचंय. तर एक प्रेक्षकांसाठी सूचना आहे. अजिंक्य राणे स्टँड आणि सचिन तेंडुलकर स्टँड यांच्यामध्ये ज्या बाईक त्या ठिकाणी ठेवल्या जातात त्या आपण तिथून हटवायच्या आहेत, कारण त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी आणखीन एक स्टँड तिथे पाहायला मिळणार आहे. तेव्हा जे चालक असतील त्यांना विनंती करण्यात येत आहे की आपण कृपया तिथून आपल्या बाईक्स हटवाव्या, ही आपल्या नम्र विनंती आहे. प्रेक्षक आपलं सहकार्य प्रार्थनीय आहे. तर मैदानाकडे आपण पाहूया. मैदानाकडे पहिला फलंदाज वडवली संघाचा यावेळी बाद झाला. फलंदाज होता श्रीनाथ, ज्याने एक उंच फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपण पाहिलं डीप मिडविकेटच्या दिशेने आणि झेल मात्र घेतला आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये विशाल. पुढचा चेंडू, निश्चितच हा चेंडू आपण या ठिकाणी पाहताय स्वाईल चेंडू म्हणून घोषित होतोय. उजव्या यष्टीच्या या काहीसा बाहेर चेंडू आपण पाहिला होता. थोडासा टप्पा दिला चेंडूला आणि परिणाम या ठिकाणी पंच जे आपण पाहतात आनंद पाटील आणि काशीनाथजी पाटील साहेब यांच्याकडून या ठिकाणी आपण पाहिलं निश्चित चेंडू सोयर. 1 धाव मिळते संघाला आणि धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 3. 1 गडी बाद. विशाल पुन्हा एकदा तो चेंडू. आता मात्र आपण पाहिलं तर चेंडूमध्ये थोडंसं नोबॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून आणि सलग 2 चेंडू या ठिकाणी खराब फेकले. ते गोलंदाज यावेळी प्रथम गोलंदाजी असताना जलपेश ज्याने आपण पाहिलं तर चेंडूला उंची देण्याचा प्रयत्न करतोय आणि मागाचा चेंडू मध्ये सोयर. आताचा चेंडू नोबॉल या ठिकाणी 2 धावा
या सलग आपण पाहिल्या 2 खराब चेंडूवर आणि धावसंख्या धावफलकात जाऊन पोहोचली ती 4च्या घरामध्ये 1 गडी बाद. विशाल जो नवीन फलंदाज आपण पाहतोय यावेळी खेळण्यासाठी सज्ज. आता चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक मात्र या ठिकाणी सुरेख कामगिरी करत होता. मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये जो गोलंदाज जलपेश याच्या हातामध्ये हा चेंडू व्यवस्थित आला नव्हता. थोडीशी गडबड केली आणि परिणाम या ठिकाणी फलंदाज जो धावचीत होणार दुसरी संधी देखील मिळणार होती मोठा गट संघाला ही मात्र गमावले गेले. क्षेत्ररक्षण करताना आपण नेहमी पाहतो की आमचे सर्व खेळाडू ग्रामीण आपण पाहता थोडेसे दडपणाकडे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळी मात्र एक संधी जी असते संघासाठी कारण त्याला म्हणतात दैव देतं आणि कर्म नेतं असं म्हणलं जातं. तर म्हणतात त्या ठिकाणी ही गमावली ती यावेळी क्षेत्ररक्षक मिडांचं क्षेत्ररक्षक ज्यांनी चांगलं थ्रो केलं होतं मात्र गोलंदाज जलपेश यावेळी मात्र आपण निश्चित चांगली कामगिरी करू शकला नाही. दरम्यान विशाल तयार जलपेश हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला पूल केलाय भिरकावलेला चेंडू आपण पाहताय वाडिश लांगॉन सीमारेच्या पलीकडे खणखणीत षटकार 6 धावांसाठी. तर अशा प्रकारे आपण पाहिले 6 धावांचं योगदान मिळाले फलंदाज यावेळी विशालला. जलपेशच्या षटकातला अरविंद यावेळीचा चेंडू आता मात्र निश्चितच हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू आपण पाहिला होता. मात्र गुडलिंग स्पॉटवर चेंडू आला होता. फलंदाजीने प्रयत्न केला ऑन साईडला हुक करण्याचा बॅट चेंडूचा कोंडा संपर्काने उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत आणि हा जो षटकार आपण पाहिला होता अरविंदच्या बॅटवरून आला होता. 6 धावा मिनिटात संघाला एकूण धावसंख्या डबल अंकात दुहेरी अंकात 10 धावा 1 गडी बाद. पंचाच्या डावीकडून यावेळी जलपेश अरविंदसाठी हा चेंडू मात्र हा चेंडू आपण पाहिला डाव्या इष्टीच्या काहीसा बाहेरून जाणारा चेंडू यावेळी षटकाची सांगता झाल्याची खूण केली जाते पंच अनंत पाटील यांच्याकडून. आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त झालं तेव्हा एकूण धावसंख्या धावपलकार आपल्या वडोली संघाची 1 गडी बाद 10. श्रीनाथ जो 2 या धावसंख्येवर बाद झाला. आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या या स्पर्धेचा 3रा दिवस असेल आणि या 3ऱ्या दिवसामध्ये आपण पाहणार भोपर आणि जुनी डोंबिवली, कंबाळपाडा आणि निळजे, खारोडी विरुद्ध सोनरपाडा, वाकलन विरुद्ध चोळेगाव, वसार विरुद्ध अडवली आणि पडले विरुद्ध मोठा देसाई असे सामने आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या संख्येने आपण निश्चित आपण येणार आहात कारण पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांची या ठिकाणी उपस्थिती निश्चितच मोठी आपण पाहत आहे. या दरम्यान स्क्रीनवर आपण पाहत आहे आमचे सर्वांचेच लाडके राजूदादा पाटील साहेब आपण पाहत आहे त्यांचं फार मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जलपेश याचं जर आपण गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर या षटकात त्यांनी तब्बल 10 धावा दिल्या आणि फलंदाज श्रीनाथला त्यांनी बाद केला. नवीन षटक आपण पाहणार आहोत मानपाडे यांकडून. नवीन षटक घेऊन येतो गोलंदाज येतोय महेश. दुसरे षटक पॉवर प्लेचं ज्यामध्ये आपण पाहता 3 क्षेत्ररक्षक 30-40 सारख्याच्या बाहेर असताना शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर आणि लॉंग ऑफ युरेशना या ठिकाणी आपण पाहताय. यावी गोलंदाज महेश राऊंड द विकेट मार्क केला होता. यावेळी आपण पाहिलं तर चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर पाहूया पंच दर्शवतात या ठिकाणी हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे 1 धाव मिळती संघाला. एका धावेने पुन्हा एकदा आपण पाहतोय वडोली संघ जाऊन पोहोचतो 1 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 11 धावा. विशाल खेळण्यासाठी सज्ज आहे. ऑन साईडला आपण पाहिलं तर 4 क्षेत्ररक्षक एंड बदलते गोलंदाज. पुन्हा एकदा एंड जरी बदलला तरी मात्र आपण पाहिलं ती निश्चित वाईडची मालिका कायम राहिली. यावेळी गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहिला होता चेंडू स्क्वेअर फेकला. तर क्रिकेटचे समीक्षक आपण पाहत आहे द्वारकानाथ संजयगिरी साहेब आपण पाहत आहे आणि ज्याने कपिल देव यांच्याबरोबर अतिशय सुरेख धुरा वाहिली होती ती करसन घावरी साहेब आपण पाहत आहे. काही क्षणांमध्येच या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत. एक अतिशय उत्कृष्ट डावखुरी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि कपिल देव जी यांच्या साथीने त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली ते काही क्षणात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिलात उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपण पाहतोय बराच वेळ चेंडू हवेमध्ये पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि अशा प्रकारे हा दुसरा धक्का बसतोय. 2 गडी बाद एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती यावेळी मात्र 12 धावा.
सेलिब्रिटी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहात, ज्याच्यामध्ये काही क्षणानंतर आपण पाहणार अतिशय सुरेख असे क्रिकेटचे समीक्षक द्वारकानाथ संजयगिरी साहेबांना आपण अनेक वेळा पाहिलं आहे. आणि त्याचबरोबर एक उत्कृष्ट डावखुरे गोलंदाज म्हणून आपण पाहिले होते करसन घावरी साहेब आपण पाहणार आहोत, जे मुंबई आणि त्याचबरोबर भारतीय संघासाठी फार मोठे योगदान दिलं होतं. त्यांचंही काही क्षणात त्या ठिकाणी आगमन होणार आहे. तर निश्चित सेलिब्रिटी आपण पाहताय आणि ही ओळख या स्पर्धेची आपण पाहायला मिळते. तर मैदानाकडे जाऊया. यावेळी 2 फलंदाज बाद झाले. दुसरा फलंदाज यावेळी मैदानातून परतला होता विशाल, ज्याने 0 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर मात्र या ठिकाणी निश्चित एक सोयर मारा करणारा गोलंदाज आपण पाहिला होता महेश, याला मात्र एक चांगलं यश मिळालं. नवीन फलंदाज मैदानात येतोय प्रसाद. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र यावेळी पुन्हा एकदा आपण पाहिलात, हा चेंडू निश्चितच बाहेर होता डाव्या यष्टीच्या. आणि अशा प्रकारे आपण पाहिलात 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत ते यावेळी गोलंदाजाने. आपल्याला ठाऊक आहे अभिषेक नायर, जे आपण मुंबईचे गोलंदाज आपण पाहिले, ज्याने 16 चेंडूंचं षटक फेकलं होतं. अतिशय अनेक असे खेळाडू आहेत की ज्याने मोठे षटकं फेकली होती. तर यावेळी मात्र महेश आपण पाहत आहे. पुन्हा एकदा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चप्पापर्यंत आतमध्ये चेंडू आपण पहिला गलीच्या दिशेने केला होता. 86 चेंडूवर येपर्यंत 1 धाव मिळाली ती संघाला. आणि 1 धावेच्या मदतीने फलंदाज आपण पाहिलं अरविंद याची वैयक्तिक धावसंख्या 1 षटकाच्या मदतीने जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. तर एकूण धावसंख्या धावपकर यावी आपण पाहायला मिळते ती जो आपण सामना पाहत आहे मोठा विरुद्ध वडवली या संघामध्ये. धावसंख्या धावपलकार 15 धावा, 2 गडी बाद. पंचांच्या डावीकडून पुढचा चेंडू विशालसाठी. यावेळेचा चेंडू हवेमध्ये निश्चितच कोणत्याच क्षेत्रशी त्या ठिकाणी नाही, कारण आपण पाहिलं चेंडू जातोय वायडिश लॉंग ऑफ सीमरच्या पलीकडे आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. अरविंद, ज्याने आपण पाहिलं 1 षटकार आणि चौकारच्या मध्ये तब्बल 11 धावांचं योगदान दिलं, तर या माध्यमातून पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आता हलकासा चेंडू आपण पाहिला स्लोवरून चेंडू, ज्याला गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने. मात्र यावेळी मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईपर्यंत वेगाने अतिशय सुरेख 2 धावा पूर्ण केल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या 2 धावा मिळतात त्या फलंदाज अरविंद याच्या धावसंख्येत पुन्हा एकदा वाढवते. एकूण धावसंख्या धावपलकावर यावेळी जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवर. दुसरे षटक मार्गस्थ या मैदानामध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना वडवली विरुद्ध मोठागाव. मोठा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पटकरलं आणि वडवली संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केलं. गोलंदाज महेश आता मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, अयशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतं, कारण उजव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू. आणि जेव्हा आपण पाहता यावेळी रिव्हर्स स्वीप एक मोठं घातक फटका मानला जातो, कारण या फटक्यामध्ये एक ताकद असावी लागते, नजर असावी लागते. आणि ती तीक्ष्ण जर नसेल तर जसं आम्ही नेहमी सांगतो की दुधारी तलवार म्हणून मानलं जातं. आणि या ठिकाणी षटक समाप्त होतोय. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपलकार आपल्याला पाहायला मिळते ती यावेळी 21 धावा प्रति षटक 10.50च्या सरासरीने. षटक होतं गोलंदाजाचं आपण पाहिलं महेशचं. हे षटक दिलं आपण पाहिलं निश्चितच मागडं षटक टाकलं. 9 चेंडूंचं षटक आपण पाहिलं, मोठं षटक ज्यामध्ये त्यांनी तब्बल 11 धावा दिल्या आणि 1 फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश ठरलं. 2 षटकाच्या समावेशाने प्रति षटक 10.50च्या सहसने आपण धावा पाहताय 21 धावा. केवळ गोलंदाज चलपेश पुन्हा एकदा समोरचन कशा जैनकडून. यावेळीचा चेंडू तितकंसं स्ट्रोकमध्ये आपण पाहिलं तर निश्चितच हे नव्हतं. मात्र आपण पाहिलं मिडविकेटला हा क्षेत्ररक्षक जेव्हा चेंडूवर येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा मिळाल्या त्या संघाला. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला. 2 फलंदाजांचे प्रसाद याची वैयक्तिक धावसंख्या 3, संघाची धावसंख्या 23च्या घरामध्ये. 23 धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरले आपण पाहताय. पुन्हा एकदा जलपेश उंचपूर असा गोलंदाज प्रसादसाठी. हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. पुन्हा एकदा आपण पाहता क्षेत्ररक्षक या ठिकाणी नाही आहे. आपण पाहता शॉर्ट मिडविकेटला जेव्हा डीप स्क्वेअर मिडविकेटून क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मिळतात त्या संघाला. सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, कारण पाहता क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलेलं आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आपण पाहताय, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ फ्युरेशन ऑफ साईडला आपण पाहताय फलंदाज प्रसादसाठी. तर ऑन साईडला बॅक निश्चितच यावी शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग आपण पाहताय, डीप मिड विकेट वार्डिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन. पुढचा चेंडू
पुढे सावसद्या प्रसाद यावीचा चेंडू पूल केलाय, मात्र डीप विकेटला शेतेशे चेंडूवर कोणती चूक करत नाहीये, सरळ झेल पकडतोय आणि अशा प्रकारे आपण पाहिला तिसरा धक्का बसतोय वडवली संघाचा फलंदाज प्रसाद याची खेळ समाप्त. प्रेक्षकांच्या माझ्यासाठी आणखी एक खुशखबर आपण पाहत आहे. आमचे सेलिब्रिटी म्हणून या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळतात. ते एक जबरदस्त क्रिकेट समीक्षक आपण पाहत आहे द्वारकानाथ संजयगिरी साहेब आणि भारताचे अतिशय माजी खेळाडू आपण पाहत आहे करसनजी घावरी साहेब यांचं या ठिकाणी काही क्षणातच आगमन होते. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. दरम्यान हा चेंडू आखोटब्याचा यावी मात्र फलंदाज आपण पाहत आहे चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय यावी निश्चितच कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. जेव्हा शेतेशी चेंडू येतोय तोपर्यंत 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावा पुन्हा एकदा आपण फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. धावसंख्येमध्ये अरविंद याच्या धावसंख्येत बदल होतोय. तर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते यावी 27 धावा. निश्चितच यावी आपण पाहताय ज्यांचे सेलिब्रिटी भारताचे अतिशय जबरदस्त क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजयगिरी साहेब आणि त्याचबरोबर करसनजी घावरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. दोन्ही मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करणार आहोत. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र पूल करण्याचा प्रयत्न केलाय, भिरकावण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनला शेतशी चेंडूवर आला महेश आणि यावेळी मात्र एक जबरदस्त झेल घेतोय आणि अशा प्रकारे चौथा फलंदाज या ठिकाणी गमावतोय तो वडवली संघ 4 गडी बाद धावसंख्या. तर यावेळी नवीन फलंदाज मैदानात येतोय अरविंद, ज्याने एक चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली होती, ज्याने तब्बल पाहिजे 9 चेंडूने 15 धावा, एक षटकार आणि एका चौकाच्या मध्ये नोंदवली होती. चौथा फलंदाज यावेळी मैदानातून गमावला वडवली संघाने. मात्र धावा धावफलकार आपल्याला पाहायला मिळतात त्या 27 धावा आणि हे षटक जर आपण विचार केला या ठिकाणी जलपेश आपण पाहताय पुन्हा एकदा समर्चन कक्षाच्या एंडकडून नवीन फलंदाज मैदानात येतोय सतीश, सामना करेल यावेळी फलंदाज सागर. सागर तयार, 4 गडी बाद 27 धावा धावफलकावर. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने हा चेंडू फेकतोय. निश्चित गुडलिंग स्पॉटवर चेंडू फेकला होता, उजव्या इष्टीच्या खूपच बार होता आणि याबरोबर पंचांनी दर्शवले या ठिकाणी हा षटक समाप्तीची घोषणा. 2 षटक आपण पहिले 3 षटकांचा खेळ समाप्त आहे आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 9च्या सरसने 27 धावा धावफलकावर. मात्र 4 फलंदाज बाद आणि ही ड्रिंक्स ट्रॉली आपण पाहताय मैदानामध्ये. काही क्षणातच आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये एक प्रमुख उपस्थितीमध्ये दर्शवणारे सेलिब्रिटी आपण पाहणार आहोत. द्वारकानाथ संजयगिरी साहेब, करसनजी घावरी साहेब यांचा आगमन होणार आहे या काही क्षणातच. आम्ही आपल्याला उत्सुकता, सर्वांनाच उत्सुकता आहे, कारण फार मोठे सेलिब्रिटीज आपण पाहता क्रिकेट क्षेत्रामधले ज्यांचं प्रत्येकाचं स्थान वेगवेगळं स्थान आपल्याला पाहायला मिळालं. तर या ठिकाणी आपण पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 27 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहिलं वडवली संघाच्या मध्ये. या दरम्यान 4 फलंदाज ज्याच्यामध्ये श्रीनाथ बाद झाला होता 2 या धावसंख्येवर. अरविंद आत्ता नुकताच बाद झाला होता आपण पाहता, ज्याने 9 चेंडूमध्ये 15 धावांचं योगदान दिलं होतं. तर विशाल या ठिकाणी पाहिलं 0 या धावसंख्येवर आणि चौथा फलंदाज आपण पाहिलं प्रसाद हा जो या ठिकाणी 4 या धावसंख्येवर बाद झाला होता. अंतिम आपण पाहणार आहोत अजूनही अंतिम 2 षटकं खेळाच्या पहिल्या सत्रातले अजूनही बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये पाहिजे वडवली संघ कुठपर्यंत निश्चितच मजल मारतोय ते पाहणं औषधीचं ठरणार आहे. मात्र दुसऱ्या बाजूने आपण विचार केला मोठागाव संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
जर आपण पाहिलं तर निश्चित चांगलं होतं. हे षटक होतं गोलंदाज जलपेजचं. या षटकामध्ये मात्र या ठिकाणी पुनरागमन केलं आपल्या संघाचं आणि त्यात स्वतः आपण पाहिलं ज्याने 6 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. 2 षटकं गोलंदाजी केली होती. 2 षटकामध्ये त्याने तब्बल 16 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले होते. गोलंदाजीमध्ये बदल होते. नवीन षटक आपण पाहताय मानपाडे एंडकडून नवीन षटक घेऊन येतोय एक जबरदस्त खेळाडू निलेश म्हात्रे आपण पाहताय यावी. निलेश म्हात्रे एक फार मोठं नाव आहे मोठ्या गाव संघाच्या दृष्टिकोनातून. काही क्षणात पाहुण्यांचं आगमन होणार आहे. आपण प्रतीक्षा करत आहोत. यावी मैदानाकडे आपण वळूया. गोलंदाज आपल्या बॉलिंग बरोबर निलेश म्हात्रे सामना करतोय फलंदाज यावी. हा चेंडू बॅकफुट घेतला जॉन खेळून काढलाय आपण पाहताय निश्चितच यावी ऑन साईडला स्वेप केलं चेंडूला. मात्र आपण पाहताय यावी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेगच्या मधून हा चेंडू जात होता तेव्हा क्षेत्रशीत चेंडू येईपर्यंत यावी धावा मिळतात त्या संघाला. 2 धावा मिळाल्या. 2 धावांच्या मध्ये 29 धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद. पुढचा चेंडू निलेश म्हात्रे. आता चेंडू फ्रंटफोरचा चेंडूला ड्राईव्ह केलाय. कार्पेटसने चेंडू बाद आपण कव्हर क्षेत्रामध्ये डेप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक थोडंसं लेझवी फिल्डिंग आपण पाहायला मिळते. आळशी क्रिकेट पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण थोडंसं तितकं चांगलं होतं आणि तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा फलंदाज सतीशच्या खात्यामध्ये. सतीश या 2 धावांनी जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. पाहुण्यांचं या ठिकाणी आपण होते अतिशय सुरेख असे आपल्या भारतीय संघाचे क्रिकेट समीक्षक आदरणीय द्वारकानाथजी संजयगिरी साहेब आहेत जे या ठिकाणी उपस्थित आणि ज्याने क्रिकेटमध्ये फार मोठं योगदान दिले ते आदरणीय श्री करसनजी घावरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर मैदानाकडे आपण पाहिलं यावेळी फलंदाज मात्र बाद होतोय आणि अशावेळी 5वा धक्का बसतोय वडवली संघाला. तर 2 सेलिब्रिटी आपण पाहताय फार मोठं योगदान या स्पर्धेची ओळख आहे. या स्पर्धेची आपण पाहता ज्यांचं आगमन झालं एक उत्कृष्ट क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजयगिरी साहेब आपण या ठिकाणी पाहायला मिळतात. तर ज्यांनी कपिल देव निखंज साहेबांच्या जोडीने एक डावखुरी गोलंदाजी मध्यमगती गोलंदाजी केली होती ते करसनजी घावरी साहेब जे मुंबईचे एक उत्कृष्ट खेळाडू त्याचबरोबर भारतीय संघासाठी फार मोठं योगदान दिलं होतं. त्या 2 सेलिब्रिटींचं या ठिकाणी आगमन त्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 वर्ष 15 मध्ये. तर मैदानाकडे आपण वळतोय. मैदानाकडे आपण पाहतात यावेळी 5वा फलंदाज गमाला वडवली संघाने. फलंदाज यावेळी बाद झाला सतीश ज्याने 4 धावांचं योगदान दिलं होतं. 5 गडी बाद. एकूण धावसंख्या धावफलकाला 31 धावा असताना यावेळी पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहताय निलेश म्हात्रे मानपाडे यांकडून डावखुरी गोलंदाजी करतोय लेफ्ट आर्म विथ विकेट. आता चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला निश्चित आपण पाहताय मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र सीमाप्र होतोय आणि हा चौकार 4 धावांसाठी. जगदीश या चौकाराने आपलं खातं उघडलं 4 या धावांनी. एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती यावेळी 35. 5 गडी बाद. वडवली संघ पुन्हा एकदा. दरम्यान हा चेंडू बॅकफुट खेळण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज मात्र बॅट आणि चेंडूचं संपर्क आलं नाही. यष्टेशन काम तमाम केलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाला जगदीश जो 4 या धावसंख्येने आपलं खातं उघडलं होतं. क्षेत्राची विरोचना जर आपण पाहिले तर यावेळी आपण पाहताय 4 क्षेत्ररक्षक ऑफसाईड ला 5 क्षेत्ररक्षक ऑनसाईडला. आता चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याकडे प्रयत्न केला आपण पाहता शॉर्ट फाईंगलेला यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो तोपर्यंत मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आला आणि बरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त. येस निश्चितच तुम्ही पाहू शकता व्यासपीठावर हे 2 व्यक्तिमत्व आमच्या सोबत. द्वारकानाथ संजगिरी एक क्रीडा समीक्षक आणि एक चांगले समालोचक सुद्धा आहेत. अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळेल. त्यांच्यासोबत आहेत ते करसन गावरी साहेब. त्यांचं जर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर 28 फेब्रुवारी 1951 या दिवशी त्यांचा जन्म आहे आणि आतापर्यंत भारतासाठी त्यांनी खूपच चांगलं प्रतिनिधित्व केलं आहे. एकूण 39 टेस्टमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 19 सामन्यांमध्ये एकदिवसीय सामन्यामध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलंय. जर धावांचं जर लेख पाहिला तर तो 913 धावा आतापर्यंत त्यांनी आपल्या भारतीय संघासाठी कुठल्या होत्या. पण त्याच्यापेक्षा चांगली कामगिरी म्हणजे त्यांची गोलंदाजी. एक लेफ्ट आर्म गोलंदाज एक स्टायलिश गोलंदाज म्हणून त्यांची ख्याती.
आणि डावखुऱ्यातनं गोलंदाजी करत असताना 109 गडी त्यांनी आतापर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये बाद केलेत. त्यांची सर्वोच्च जी कामगिरी आहे ते म्हणजे 5 गडी बाद करण्यात त्यांनी फक्त 33 धावा मोजल्या होत्या. आणि एका इनिंगमध्ये जर 5 गडी बाद करण्याची जर संधी असेल त्यांनी 4 वेळा ही संधी मात्र आपल्या संघासाठी करून दाखवली आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स काका मात्रे. धन्यवाद प्रसाद सर. तर निश्चितच एक जे दोन्ही सेलिब्रिटी आपण पाहिलं ज्यांचं फार मोठं योगदान क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये भारतीय संघासाठी आपण पाहिलं. तर वळूया अंतिम षटक यावेळी आपण पाहताय. पुढचा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिलं बऱ्याच वेळ हवेमध्ये शॉर्ट बॅकवर्ड केले आणि शॉर्ट फायलिंगच्या मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूवर येईपर्यंत धावसंख्या धावफलकारावर यावेळी जाऊन पोहोचते ती 38. 1 धाव मिळते ती फलंदाज जगदीशला. एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावीशी वाटते की बऱ्याच वेळा क्रिकेटचे स्पर्धा जेव्हा आयोजित केले जाते तेव्हा द्वारकानाथ संजगिरी साहेबांचा एक कार्यक्रम असतो, एक क्रिकेटगिरी म्हणून. त्यामध्ये वेंगसरकर आणि वासू परांजपे हे 2 व्यक्तिमत्व त्यामध्ये सहभाग घेतात आणि एक दिलखुलास अशी क्रिकेटवर चर्चा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अप्रतिम कार्यक्रम असतो तो. निश्चितच काही दिवसापूर्वी आपण पाहिलं होतं KPL म्हणून खांदा कॉली पनवेल तालुक्यामध्ये क्रिकेट स्पर्धा, तेव्हा आदरणीय द्वारकानाथ संजगिरी साहेब त्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, सेलिब्रिटी म्हणून आले होते. निश्चित त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर करण्याची संधी देखील मला मिळाली होती. दरम्यान हा चेंडू उजव्या हाताने यावेळी आपण खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र फलंदाज पंचांकडे दाद मागतोय. पंचांनी हात जमिनीत समांतरकडे दर्शवले. हा चेंडू खराब आहे आणि या एका धावेच्या मदतीने यावेळी आपण पाहिलं वडवली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 40च्या घरामध्ये. फलंदाज जगदीश. तर गोलंदाज यावेळी शेवटच्या षटपैकी दत्ता. हा चेंडू निश्चितच डाव्या यष्टीच्या बाहेर आपण पाहिला होता. पंचांकडे कोणताही पर्याय नव्हता. पुन्हा एकदा दर्शवले हा चेंडू खराब आहे आणि अशा प्रकारे 1 धावा मिळते ती संघाला. या खेळपट्टीवर आपण जसं पाहिलं की 91 धावा देखील आलेल्या आहेत. तर निश्चांक देखील धावांचं आपण पाहायला मिळालंय 33 धावा. तरी अतिशय स्पोर्टिंग खेळपट्टी ज्याला म्हणले आता आपण पाहत आहेत, ज्याने फलंदाजाने गोलंदाजात साथ देणारी. दरम्यान हा चेंडू यावेळी मात्र आपण पाहिलाय जबरदस्त बोल केले चेंडूला. आपण पाहताय डीप स्क्वेअर लेग आणि च्यामधून हा चेंडू समाप्त होतोय आणि शानदार षटकार 6 धावांसाठी. या षटकाच्या मध्येने 47 धावा धावपल करायला त्या वडवली संघाच्या. फलंदाज जगदीश 1 षटकार चौकाच्या मध्ये तब्बल खेळतोय वैयक्तिक 12 धावसंख्येवर. अंतिम षटक आपण पाहतोय दत्ता. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू हातामध्ये चेंडू पुन्हा आपण पाहिला होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला आपण पाहिला. हा चेंडू गेला होता निश्चित डाव्या यष्टीच्या बाहेर आणि यावेळी मात्र पंचांकडे पर्याय नव्हता. पर्यायाने पुन्हा एकदा दर्शवले पंचांनी की हा स्वर चेंडू आहे. 1 धाव मिळाली संघाला. वडवली संघ यावेळी एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल होते. 48 धावा. दत्ता आणि हा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. एक जबरदस्त चेंडू होता. यॉर्कर पहिला चेंडू आतमध्ये आलेला, टप्पा पडला होता साधारणतः उजव्या यष्टीच्या दिशेने आतमध्ये आणि मधली यष्टी या ठिकाणी निश्चितच उखडली गेली आणि अशा प्रकारे 6वा धक्का बसतोय. 6 गडी बाद. एकूण धावसंख्या धावपलकर येते ती 48. फलंदाज मात्र आपण पाहिला जगदीश हा या ठिकाणी निश्चित बाद होतोय, ज्याची वैयक्तिक धावसंख्या एक षटकार चौकाच्या मध्ये तब्बल 12 धावा. काका अशा व्यक्तिमत्वांचं आपल्या व्यासपीठावर येणं खूपच महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे की 2014 साली सुद्धा द्वारकानाथ संजगिरी साहेब आमच्या व्यासपीठावर होते प्रादेशिक वितरण समारंभाच्या वेळी आणि खूप कौतुक या स्पर्धेचं त्यांनी केलं होतं की आज जर पाहिलं तर इंटरनॅशनल लेवलच्या नंतर टेनिस क्रिकेटला एक वेगळी उंची देण्याचं काम मात्र आमच्या आयोजकांनी केलं आणि आमच्या आयोजकांचं त्यांनी खूप तोंड भरून कौतुक केलं होतं आणि पुन्हा आपल्याला ते चित्र व्यासपीठावर पाहायला मिळते. त्यांच्यावर सुद्धा आम्ही चर्चा करू, पण तोपर्यंत सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला ते कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहायला मिळतील आणि त्यानंतर दिलखुलासपणे या स्पर्धेची आपण चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत. काका मात्रे. निश्चित सर निश्चित. तर वळीया मैदानाकडे आपण पाहताय 5वा फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात येतोय. फलंदाज संदेश यावी मैदानामध्ये. दत्ता एक चांगली गोलंदाजी करतोय, छोट्या रनअपनी गोलंदाजी करतोय आणि छोट्या रनअपनी गोलंदाजी करणारे गोलंदाज निश्चितच एक यशस्वी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात या खेळपट्टीवर. पंचाच्या डावीकडून पुढचा चेंडू. हा चेंडू यावेळी मात्र संदेश यांनी ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजच्या हातामध्ये चेंडू येतोय आणि फलंदाज धावचीत होतोय. अशा प्रकारे आपण पाहिलं 6वा फलंदाज यावेळी मैदानातून परतला. 6 गडी बाद एकूण धावसंख्या वडवली संघाची आपल्याला पाहायला मिळतात. त्या यावेळी 48 धावा धावपलकर पाहायला मिळतात. सातवा फलंदाज गमावले. 7 गडी बाद आपण वडवली संघाचे गमावलेत धावचीतच्या रूपाने.
तरी खरं तर नामुष्की असते धावचित होणं, कारण आपण पाहतो ताळमेळ असावा दोन्ही फलंदाजामध्ये. जेव्हा आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या जवळ कोणता चेंडू आहे, तो कशी कुठे जातोय आणि चेंडू पकडतून कुठे देतोय, याचं खरं तर निश्चित अभ्यास असायला पाहिजे ते फलंदाजांना. 7 गडी बाद धावसंख्या धावफलकावर आपण पाहता संदेश 0 धावसंख्या बाद झाला होता. नवीन फलंदाज अरविंद म्हात्रे मैदानामध्ये. दत्ता एक चांगली गोलंदाजी करतोय, छोट्या रननी गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं क्षेत्ररक्षणासाठी यावेळी फलंदाज आपण पाहता खेळण्यासाठी सज्ज आहे. यावेळी हा चेंडू निश्चितच पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर असलेला चेंडू आपण पाहतोय. पंच अनंत पटेल यांनी दर्शवतात की हा चेंडू खराब आहे आणि एका धावेच्या मदतीने एकूण आपण पाहिलात 49 धावा. आणि जर आपण पाहिलं 4 चेंडू आत्तापर्यंत गोलंदाजी वाईट फेकलेत, म्हणजे खराब चेंडू फेकलेत, त्यामुळे 10 षटकांचा सामना हा षटक आपल्याला पाहायला मिळतंय. दरम्यानचा चेंडू पंचांकडे अपील, पंचांचा बोट आकाशाकडे, पायचितच्या सोबत फलंदाज बाद होतोय आणि 8वा धक्का बसतोय वडवली संघाला. यावेळी फलंदाज मात्र मैदानातून परततोय. आपण पाहिलात सागर ज्याने फक्त एका धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. 8 गडी बाद पायचितच्या रूपाने बाद झाले. 8 गडी बाद धावफलकर आपल्याला पाहायला मिळतात. ते यावेळी फक्त 49. पहिलं पर्व पहिलं सत्र समाप्त झालं. 50 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार आहे ते धावफलकावर, अर्थात मोठा गाव संघासाठी. थँक्यू बँड पथक, धन्यवाद. या पुढचा जो होणारा सामना आहे तो नावाळी वर्सेस टायगर. दोन्ही संघाचे कर्णधार चला व्यासपीठाजवळ यायचं आहे. थँक्यू, धन्यवाद बँड पथक. तर व्यासपीठावर काही मान्यवर आमच्या सोबत उपस्थित आहेत. याच व्यासपीठासाठी अशा व्यक्तिमत्वांची निश्चितच आम्हाला नेहमीच गरज लागली आहे आणि ते व्यक्तिमत्व आमच्या सोबत आहेत. मी राजू दादांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते सर्वप्रथम भारतीय संघासाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांनी आपल्या संघासाठी केली. स्टायलिश गोलंदाज डावखेळताचे करसन गौरी यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो राजू दादा यांना की आपल्या हस्ते आपण करसन गौरी साहेबांचा इथे सत्कार करायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राचे सरचिटणीस राजूदादा पाटील यांच्या हस्ते आपण इथे जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. करसन गौरीसाठी यांची कारकीर्द 109 गडी त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये बाद केलेत आणि ही फक्त मुंबईसाठी नाही तर भारतासाठी खरंच खूपच महत्वाची गोष्ट आहे. एका इनिंग मध्ये 5 वेळा गडी बाद करण्याची कमाई त्यांनी 4 वेळा साधली आहे आणि सर त्यांचा सर्वोत्कृष्ट अनालायसिस म्हणजे 5 गडी बाद करण्यात त्यांनी 33 धावा दिल्या आहेत. त्याचबरोबर क्रीडा समीक्षक आणि एक प्रख्यात समालोचक द्वारकानाथ संजगिरी साहेब आमच्यासोबत. हे यांचं दुसरं वर्ष आहे आमच्या स्पर्धेमध्ये येत आहेत सातत्याने. या क्रिकेटवरचं आणि या स्पर्धेवरचं आणि या आयोजनावरचं हे प्रेम आहे त्यांना इथपर्यंत खेचून जरा जोरदार टाळ्या होऊ द्या द्वारकानाथ संजगिरी साहेबांसाठी. त्याचबरोबर आमच्यासोबत मयांक मुजुमदार साहेब सुद्धा आहेत. त्यांचा तो सत्कार इथे केला जाईल आणि मी विनंती करतो पुन्हा एकदा राजू दादांना की आपण आपल्या हस्ते मयांक मुजुमदार या साहेबांचा सुद्धा सत्कार करायचा आहे. सचिन रमेश तेंडुलकर यांचं एक पुस्तक आहे प्लेइंग इट माय वे, माझं आत्मचरित्र, आणि त्या पुस्तकात सुद्धा द्वारकानाथ संजगिरी साहेबांचा आवर्जून त्यांनी उल्लेख केलाय. कारण कल्पा संजगिरी आणि द्वारकानाथ संजगिरी नेहमीच त्यांना आशीर्वादाच्या रूपाने एक लाडू पाठवत असायचे आणि त्या लाडूचा उल्लेख सुद्धा त्यांनी आपल्या पुस्तकात केलाय. धन्यवाद. वळूया लगेच आपण मैदानाकडे, कारण सामना इथे सेकंड इनिंग बाकी आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला हे चित्र आमच्या व्यासपीठावर सुद्धा पाहायला मिळेल. धन्यवाद प्रसाद सर. तर पुढचा सामना आपण नाणेफेक पाहणार दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना आजच्या दिवसातला डायगर विरुद्ध नावाळी या दोन संघामध्ये. डायगर आणि नावाळी संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. थँक्यू. वळूया आपण नाणेफेकीसाठी आणि मी करसन गौरी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. करसन गौरी साहेब आपल्या हस्ते हा आम्ही नाणेफेकीचा इथे कौल करत आहोत. नाणेफेकीतील आजच्या दिवसातला शेवटचा सामना नावाळी व्हर्सेस डायगर आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देण्यासाठी स्वतः द्वारकानाथ संजगिरी साहेब सुद्धा इथे आलेले आहेत.
बेस्ट लक दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा देत आहेत द्वारकानाथ संजगिरी साहेब. 2014 मध्ये सुद्धा तुम्हाला हे चित्र पाहायला मिळालं होतं. आमच्या व्यासपीठावर उपस्थित होते. दोन्ही संघांकडनं दोन्ही व्यक्तिमत्वांकडनं दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. सामन्यात सुरू होते या वळीया काका मात्रे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. तर यावेळी आपण पहिला चेंडू यावेळी फलंदाज खेळत होता फलंदाज किरण यांनी आपण पाहिला होता. निश्चितच यावेळी डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग मधून चेंडूला सीमापर पाठवलं होतं 4 धावांसाठी. खातं उघडलं जाते 4 धावांनी. मोठा गाव संघाचं 50 धावांचं लक्ष समोर असताना गोलंदाज यावेळी अरविंद. पंचांच्या निश्चितच यावेळी आपण उजव्या हाताने गोलंदाजी करत होता. यावेळीचा चेंडू निश्चितच आपण पाहिला होता निश्चित सुरेख चेंडू होता. फलंदाजांनी प्रयत्न केला पुन्हा एकदा त्याच दिशेने म्हणजे लॉंग लेगवरून चेंडूला खेळण्याचा. बॅक चेंडूच्या संपर्काला उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. क्षेत्राची विरेचना आपण पाहूया. पहिल्या षटकासाठी शॉट आपण पाहताय शॉट थर्ड मॅन, शॉट पॉईंट आपण पाहताय, शॉट एक्स्ट्रा कव्हर, शॉट वॅडिश मिड ऑफ आणि मिड ऑफ विरेचना दरम्यान हा चेंडू बॅकफुटचा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा आपण पाहता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शेतशक यावेळी आपण पाहिलं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगून येतोय. मात्र कोणती धाव या ठिकाणी नाही. 0 धावा आपण पाहता. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू आपण पाहिलेत ते गोलंदाज अरविंदचे ज्याने समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी केली म्हणजे ज्याला आपण नेहमी म्हणतो राईट आर्म राऊंड विकेट मारा. ऑनसाईडच्या क्षेत्ररक्षणाची विरेचना जर आपण पाहिलेत फलंदाज या ठिकाणी किरणसाठी तर यावेळी बॅक निश्चित आपण शॉर्ट फाईन लेग म्हणून बॅक स्क्वेअर लेग या ठिकाणी एक डीप मिड विकेट, एक लॉंग ऑन. पुढचा चेंडू आणि चेंडू बराच वेळ हवेमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि अशा प्रकारे आपण पाहिला पहिला धक्का बसतोय कारण सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. बराच वेळ क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू आपण पाहायला वेळ संधी होती आणि हा पहिला फलंदाज यावेळी मैदानातून पाहतोय मोठा गाव संघाचा किरण ज्याने 4 धावांचं योगदान दिलं. बऱ्याच वृत्तपत्रांना तुम्ही पाहता काका की बरेच लेख स्पोर्ट्स विषयी खेळाविषयी भरपूर लेख आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजेच निश्चितच द्वारकानाथ संजगिरी साहेबांकडनं आणि त्याच्यातनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. खेळाडूंसाठी निश्चितच आमच्या काय समालोचकांसाठी सुद्धा भरपूर काही असं लेख त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. निश्चितच या ठिकाणी आपण पाहताय. पण तत्पूर्वी आपण मैदानाकडे वळण्यापूर्वी आपण पाहताय किरण हा जो फलंदाज होता मोठा गाव संघाचा आणि पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 27 धावांचं योगदान दिलं होतं आणि त्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक म्हणजे सामन्यावरचं पारितोषिक देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश म्हात्रे. अरविंद बॅटच्या पट्ट्यात गेल्या चेंडूला आपण पाहताय निश्चितच यावी डेप मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय. क्षेत्राच्या चेंडूवर जातोय. चांगला प्रयत्न या ठिकाणी केला होता. तोपर्यंत मात्र 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि या 2 धावांच्या मध्येने मोठ्या गाव संघाची धावसंख्या 2 वाढते. एकूण धावसंख्या धावपलकर आपल्याला पाहायला मिळते ती 1 गडी बाद 6 धावा. डावखरा फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. हा एक असा खेळाडू आहे ठाणे रायगड मध्ये आपण पाहताय नवी मुंबईमध्ये की कोणत्याही क्षणी उजव्या हाताने देखील सहज खेळू शकतो असा हा फलंदाज आपण पाहिलात. टान्स बदलतोय आणि हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने या ठिकाणी आपण पाहताय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत आपण पाहिलात तर या उजव्या हाताने खेळत होता फलंदाज तोपर्यंत 1 धाव. 1 धाव मिळते ती निलेश म्हात्रे यांना आणि हे पहिलं षटकची सांगता होते. पहिलं षटक समाप्त झाले तेव्हा धावा धावपलकर आपल्याला पाहायला मिळतात. त्या निश्चितच 7 धावा मात्र 1 फलंदाज गमावला तो मोठा गाव संघाने. थँक्यू बँड. वळीया जरा व्यासपीठावर आमच्या मान्यवरांचं काही स्वागत आपण इथे करणार आहोत. सर्वप्रथम माणिक पाटील साहेब डायगरचे यांचा इथे सत्कार इथे करण्यात येईल आणि लक्ष्मण चौधरी यांना विनंती करतो की आपल्या हस्ते यांचा सत्कार करायचा आहे. माणिक पाटील डायगर यांचा इथे सत्कार करतील लक्ष्मण चौधरी. त्याचबरोबर अजून काही व्यक्तिमत्व आमच्या सोबत व्यासपीठावर आहेत त्यांचा सुद्धा सत्कार इथे केला जाईल कारण हीच ओळख या स्पर्धेची आहे. सामना चालू ठेवायचा, कंटिन्यू करायचा, वेळ घेऊ नका. विदिन 25 मिनिट्स तुम्हाला एक इनिंग कुठल्याही परिस्थितीत कव्हर करायची आहे. त्याचबरोबर तुकाराम कृष्ण पाटील डायगर यांचा जो सत्कार इथे करण्यात येईल आणि मी लक्ष्मण चौधरी यांना विनंती करतो की आपण या व्यक्तिमत्वाचा आपण सत्कार करायचा आहे. तुकाराम कृष्ण पाटील समाजसेवक डायगर. त्याचबरोबर अजून काही व्यक्तिमत्व व्यासपीठावर आहेत.
मी त्यांना आमंत्रित करतो, त्यांनी पुढे यायचं आहे. लव शांताराम पाटील समाजसेवक डायगर यांचा सुद्धा इथे सत्कार इथे करण्यात येईल. आणि मी लक्ष्मण चौधरी यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते लव शांताराम पाटील यांचा सुद्धा आपण सत्कार करायचा आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स काका मात्रे. पुढचा चेंडू यावेळी बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. आपण पाहतो चेंडूला निश्चितच सीमारेषेवर पाठवलाय यावेळी निश्चित 4 धावांसाठी. आणि हा चौकार जेव्हा आपण पाहिलं तर पहिलं षटक संबंध झालं तेव्हा धावा धावपल करायचे 43 धावांचं लक्ष होतं. आणि यावेळी हा शानदार चौकार. तर हा चौकाराच्या मदतीने एकूण धावसंख्या धावपल करावं वेगाने जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये एक गडी बाद. फलंदाज आपण पाहताय मैदानामध्ये निलेश म्हात्रे जे वैयक्तिक खेळतात वैयक्तिक 7 या धावसंख्येमध्ये एक शानदार चौकार आपण पाहायला मिळतं. तर महेश खेळतात वैयक्तिक 0 या धावसंख्येवर. गोलंदाज यावेळी गोलंदाजीमध्ये बदल झाला. गोलंदाज जगदीश. आताचा चेंडू बराच वेळ हवेमध्ये आपण पाहायला मिळते. पाहूया मिड विकेट आणि शॉर्ट मिड विकेट यामध्ये 3 क्षेत्ररक्षक होता. ताळमेळ नव्हता. हा फलंदाज निश्चित बाद होऊ शकला असता मात्र नेतेला ते मान्य नव्हतं. आपण पाहिलं जीवदानी ते म्हणता येणार नाही कारण सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं. 2 धावा मिळाल्या त्या यावेळी निलेश म्हात्रे यांना. 2 धावांच्या मध्ये निलेश म्हात्रे यांची वैयक्तिक धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. एक चौकाराच्या मध्ये तब्बल आपण पाहिलं तर 9 धावसंख्या खेळत असताना एकूण धावसंख्या धावपल करत वेगाने जाते ती 13 धावा. 50 धावांचं लक्ष. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये पुन्हा एकदा जगदीश. पंचांच्या डावीकडून हा चेंडू उजव्या यष्टीच्या निश्चितच बाहेर फेकला होता गोलंदाजाने. पंच आपण पाहिलेत यावेळी त्यांनी स्वैर म्हणून घोषित केले. पंचांची कामगिरी आपण मुख्य पंचांच्या भूमिकेत पाहतात. काशीनाथ पाटील साहेब आपण पाहताय तर अनंत पाटील आपण पाहताय स्क्वेअर लेगला पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगली कामगिरी गेली 2 दिवस आपण पाहायला मिळते. 1 धाव मिळाली संघाला आणि अशा प्रकारे मोठागाव संघाची धावसंख्या 1 ने वाढली. 14 धावा. हा चेंडू आता मात्र आपण पाहिलं जबरदस्त फटका आपण पाहत आहे. दिलीप वेंगसर्गीची स्टँड मध्ये आपण पाहिला होता. हा चेंडूला पाठवून दिला होता निलेश म्हात्रे याने. थोडासा आखूटप्प्यात चेंडूला पुढे सरसवले फलंदाज निलेश म्हात्रे आणि त्यांनी त्याला चेंडूला निश्चित भिरकावून दिला होता तो दिलीपजी वेंगसरकर साहेबांच्या स्टँडमध्ये. 6 धावांसाठी 6 धावा मिळाल्या तर संघाला. 6 धावा निश्चितच मोठागाव संघाची धावसंख्या 6 ने वाढते. एकूण धावसंख्या धावपल करावी येऊन पोहोचते ती 20च्या घरामध्ये. अजूनही 30 धावांचं लक्ष. आमच्या अतिथी कक्षामध्ये सेलिब्रिटी म्हणून करसनजी गावरी साहेब आहेत. द्वारकानाथजी संजयगिरी साहेब आहेत. त्याचबरोबर मयंक मुजुमदार साहेब आहेत. दरम्यान हा चेंडू यावे मात्र आपण पाहता निश्चितच सीमारेषा पलीकडे जातोय. लॉंग लेग सीमारेषा पलीकडे यावे आपण पाहताय हा चेंडू. आणि एक जबरदस्त फलंदाजी क्षेत्ररक्षकाचं मात्र मला वाटतं या ठिकाणी लक्षण होतं आणि चेंडू सीमापर होतोय 4 धावांसाठी. 4 धावा मिळाली संघाला आणि या 4 धावांच्या मध्ये मोठागाव संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 24च्या घरामध्ये. थँक्यू. व्हेरी फ्लेक्झिबल क्रिकेटर आहेत बघा तुम्ही काका की दोन्ही बाजूला मोल्ड होतात. दोन्ही बाजूला फटकेबाजी करू शकतात. ही त्यांची कुवत आहे. ही त्यांच्याकडे ताकद आणि त्यांची धमक सुद्धा आहे त्यांच्याकडे की दोन्ही बाजूला फटकेबाजी करू शकतात. धावसंख्या झाली धावफलकावर मला सांगतात नरेश 24. आणि खरंच मी कौतुक करेन आमच्या आयोजकांचं राजूदादांचं कारण एक भव्य व्यासपीठ त्यांनी आमच्या या ग्रामीण खेळाडूंसाठी दिलेलं आहे. जेवढं कौतुक करत तेवढं कमी. निश्चितच कौतुक करावं तेवढं कमी आपण पाहायला मिळतंय. धावसंख्या धावपल 24 अजूनही 26 धावांचं लक्ष समोर आहे ते मोठागाव संघासाठी. मात्र एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला आम्ही नेहमी म्हणतो उजव्या हाताने की डाव्या हाताने फलंदाज खेळतो माहीत पडत नाहीये गोलंदाजाला. त्यामुळे जेव्हा असा फलंदाज जेव्हा मैदानात असतो तेव्हा गोलंदाज मात्र संभ्रमित अवस्थेमध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू फ्रंटच्या निश्चितच बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडू. खराब क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. पॉईंट क्षेत्रामधून आपण पाहता यावेळी कव्हर क्षेत्रात चेंडू आपण गेला होता. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या त्या निलेश म्हात्रे यांना. 26 धावसंख्या धाव आपल्या कव्हर. पाहुण्यांच्या माहितीसाठी कारण आपण पाहतात आमचे पाहुणे करसन गावरी साहेब द्वारकानाथजी संजय साहेब मयंकजी मुजुमदार साहेब अनेक आमचे मान्यवर आहेत. ही स्पर्धा 9 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. तब्बल ग्रामीण 48 संघ आणि शहरी 24 संघ असे तब्बल 72 संघ प्रत्येक आपण पाहिलं तर 864 खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतात. दरम्यान हा चेंडू स्क्वेअर लेग मधून क्षमाप्राप्त पाठवला होता आणि हा शानदार षटकार यावेळी निलेश म्हात्रे यांचा 6 धावांसाठी. एक सुरेख फटकाबाजी आपल्याला पाहायला मिळते निलेश म्हात्रे आणि त्यांना साथ देणारा फलंदाज आपण पाहतोय महेश ज्याने निलेश म्हात्रे यांनी आतापर्यंत आपल्या संघाला घेऊन गेलाय. एक गडी बाद 32 या धावसंख्या. 18 धावांची अजूनही गरज आहे. दुसरे षटक या ठिकाणी अतिशय महागडे षटक फेकलं गोलंदाज जगदीशने वडळी संघासाठी ज्याने 25 धावा दिल्या.
मर्यादित षटकाच्या टेनिस विश्वामध्ये नेहमी 7 धावा देणारा गोलंदाज चांगला मानला जातो. महागडे षटक कोणती सफलता नाही. पहिलं षटक अरविंदने फेकलं होतं, 7 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज बाद केला होता. समीकरण मात्र आता बनते. आपण पाहिलं एकूण धावप्रकार आल्या त्या 32 धावा, 18 धावांची गरज आहे. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त 18 चेंडू आणि लक्ष मात्र 17 धावांचं. 27 या धावसंख्येवर पाहतात निलेश म्हात्रे, ज्याने 2 उत्तुंग षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने खेळी सजवले. एक निश्चित वेल फिनिशर ज्याला म्हटलं जातं, वेल फिनिशर म्हणून आपण नेहमी पाहता आपल्या भारतीय संघाचे पाहिलं तर निश्चित या ठिकाणी सांगता येण्यासारखं म्हणजे महेंद्रसिंग धोनी जे आपण पाहताय 5व्या 6व्या क्रमांकावर येतात त्यावेळी ते प्रयत्न करतात संघाला विजय करण्याचा मोठा प्रयत्न असतो. विराट कोहली आपण पाहता 3ऱ्या क्रमांक 4थ्या क्रमांकावर येणार आहे. तसे वेल फिनिशर कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते ती निलेशची. दरम्यान 3ऱ्या षटकात पहिला चेंडू बॅकफुटच घेतलाय महेशने. चेंडूला पुन्हा एकदा बदल सीमारेषेवर पाठवलाय. लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे यावी. सोरेक चौकार 4 धावांसाठी. 4 धावा मिळतात त्या संघाला आणि या 4 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. एकूण धावसंख्या धावफलकाला येऊन पोहोचते ती निश्चितच यावी 36 धावसंख्या. या दरम्यान आपण पाहताय एक आमचे खेळाडू या ठिकाणी थोडेसे जखमी झालेत. क्रिकेट आणि जखमी होणं हे नित्याचंच आपल्याला भाग आपल्याला पाहायला मिळतो. मात्र ती जखम, ती गंभीर जखम कोणत्याही खेळाडूला होऊ नये यासाठी आपण खेळपट्टीची पूजन करत असतो. निश्चित आपण यासाठी की या स्पर्धेला कोणत्याही खेळाडू गंभीर दुखापत होऊ नये असं आपण नेहमीच खेळपट्टीकडून आशीर्वाद घेत असतो आणि त्यासाठी आपण उद्घाटन समारंभाच्या वेळी त्याला श्रीफळ वाढवत असतो. तर हा खेळाडू आपण या ठिकाणी पाहताय काही क्षण थांबलेत आपण पाहताय. तर मी सांगत होतो 864 खेळाडू 72 संघ या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. मोठी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. सलग 15 वर्ष स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक 2016 ज्याला आम्ही नेहमी म्हणतो की टेनिस विश्वातलं हे निश्चित वर्ल्ड कप ज्याला असं संबोधलं जातं. ही क्रिकेट स्पर्धेचा आपण 2रा दिवस आपण पाहताय. 3ऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत उद्या 3रा दिवस या स्पर्धेचा. भोपर आणि जुनी डोंबिवली, खंबाळपाडा विरुद्ध निळजे, खार्डी विरुद्ध सोनारपाडा, वाकड विरुद्ध चोळेगाव, वसार विरुद्ध आडवली आणि पडले विरुद्ध मोठा देसाई असे सामने आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक दिवशी आयोजक 9 सामने कव्हर करण्याचा निश्चित प्रयत्न करतात. काल आपण पाहिलं ते 8 सामने, कारण उद्घाटन समारंभासाठी साधारणतः अर्धा पाऊंडच गेला होता, त्यामुळे एक सामना बाकी राहिला होता. आणि कालचं संपूर्ण वातावरण आपण सकाळी पाहिलं होतं, अतिशय थंडी होती, संध्याकाळी थोडासा अंधुक प्रकाश होता, त्यामुळे अंतिम एक सामना आपण खेळवत आला नव्हता. तर ही स्पर्धा आपण पाहूया. आमचे पंच आहेत त्या ठिकाणी, त्याचबरोबर वडवली संघाचे जे खेळाडू आहेत. कारण कोणतेही खेळाडू हे आपण पाहिलं तर मैदानामधले जर शत्रू असले तरी मात्र अशा वेळी मात्र एकमेकाचे खूप मित्र असतात आणि मैदानावर नेहमी मित्र असतात. याचं आज चांगलं उदाहरण आपण देऊ शकतो. भारतीय संघाचे खेळाडू आणि पाकिस्तान संघाचे खेळाडू यांचा आपण जर उल्लेख केला तर आपण निश्चित पाहू शकता अनेकांचे चांगले संबंध यास असतात. तर पाहूया या ठिकाणी खेळाडू निलेश म्हात्रे या ठिकाणी थोडेसे जखमी आपण पाहायला मिळतात, पण मात्र निश्चित मोठी इजा नसावी अशी आपण निश्चित ईश्वरी चरणी प्रार्थना करूया. तेवढा असं निश्चितच काका की तो खूप फ्लेक्झिबल क्रिकेटर आहे. जर थोडीशी दुखापत झाली असेल त्याच्यावर पूर्णपणे तो पाणी फिरवून पुन्हा एकदा सज्ज होईल, यात काहीच वाद नाही. थोडीशी दुखापत निश्चितच झाली आहे, पण या मुवमेंटला त्याला आपल्या संघासाठी उभं राहणं मैदानावर खूप गरजेचं आहे. संघनायक आतमध्ये आलाय आणि पाहूया त्यानंतर काय निर्णय तिथे घेत आहेत. संघनायक त्या खेळाडूला बाहेर घेऊन येत आहेत, पण आपल्या संघासाठी निश्चितच एक भरीव कामगिरी त्यांनी केली आहे. धावसंख्या जर पाहिली तुम्ही तर 3ऱ्या षटकामध्ये आतापर्यंत झाली ती 36 धावा, लक्ष होते 50 धावांचं, पण अर्ध्या षटकामध्येच हे त्यांनी आपलं धावफलक जवळजवळ पूर्ण केलं. जरा जोरदार टाळ्या होते निलेशसाठी. अप्रतिम कामगिरी आपल्या संघासाठी. खूप फायटिंग स्पिरिटने आपल्या संघासाठी तो लढावृत्तीने खेळला, पण आता मात्र त्याला दुखापत होते, इजा होते, म्हणून तो बाहेर परततोय आणि त्याची जागा दुसरा फलंदाज मैदानात घेतो तो जल्पेश भोईर. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. निश्चितच आपण पाहिलं निलेश म्हात्रे एक मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. आम्ही नेहमी पाहता ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबई क्षेत्रामध्ये जो असा एकमेव खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो जो कधीही डावखरा फलंदाज मात्र उजव्या हाताने देखील गोलंदाजावर निश्चित वर्चस्व प्राप्त करणारा. निश्चित आपण प्रार्थना करूया की या ठिकाणी कोणती मोठी दुखापत नसावी निलेश म्हात्रे यांना. आणि यावेळी निलेश म्हात्रे मात्र परत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय फलंदाज महेश जल्पेश आणि महेश आपण पाहताय. तर धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते ती यावेळी 36 धावा, 14 धावांची अजूनही गरज असताना गोलंदाजीमध्ये बदलवते. या दरम्यान एक विशेष विनंती करण्यात आलेली आहे. सचिन तेंडुलकर जे सर आपण पाहताय आणि अजिंक्य रहाणे सर यांच्यामध्ये जी जागा आहे त्या ठिकाणी अनेक आमच्या लाडक्या क्रिकेटर्सनी ज्या बाईक ठेवलेल्या आहेत त्या आपण निश्चित तिथून काढायच्या आहेत. दरम्यान हा चेंडू बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. निश्चित आपण पाहताय चेंडू गेला तो स्क्वेअर लेगच्या दिशेने
मात्र क्षेत्ररक्षक यष्टीच्या दिशेने असे थ्रो करतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते ती संघाला आणि एका धावेने धावसंख्या धावफलकात 37 धावा धावफलकात 13 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज जगदीश, गोलंदाज अरविंद ज्याने पहिले षटक फेकलं होतं, 7 धावा दिल्या होत्या, 1 फलंदाज बाद केला होता, तो यावी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या निश्चितच गोलंदाजासाठी. पुढचा चेंडू निश्चित बॅटच्या पट्ट्यात गेला चेंडू आपण पाहताय वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेकडे कार्पेटसाने चेंडू सीमाप्रवतोय. शानदार चौकार 4 धावांसाठी, 4 धावा होतात त्या यावी फलंदाज आपण पाहताय जल्पेशला. जल्पेशने चौकाराने आपलं खातं उघडलं आणि एकूण संघाची धावसंख्या जाते ती 41च्या घरामध्ये. 21 धावा, 30 षटक मार्गस्थ आहे आपण पाहताय. थोडा सामना जर आपण निलेश मात्रे या ठिकाणी जखमी झाले आहेत आपण पाहिलं, त्यांनी 27 धावांचं या ठिकाणी योगदान दिलं होतं. अरविंद हा चेंडू निश्चितच थोडीशी उंची दिली होती, पांढऱ्या टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, फलंदाजाने बॅकफुटचा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला होता. 56 चेंडूवर येतोय, तोपर्यंत 1 धाव मिळते ती जल्पेशला. जल्पेश एका धावेने 5 या धावसंख्येवर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती यावी 42 धावा. 8 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकायला. पुढचा सामना आपण डायघर विरुद्ध नावळ या 2 संघामध्ये पाहणार आहात. अरविंद पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने आणि ह्या वेळेचा चेंडू जबरदस्त प्रहार चेंडूच्या पाठीमागे आपण पाहता वाडिश लांगॉन सीमारेच्या पलीकडे खणखणीत षटकार 6 धावांसाठी अचूक ताकद आणि या 6 धावा. ज्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी, तो मराठी, तो मराठी, तो मराठी. तर माणिक भोईर पारितोषिक आलेला आहे. सलग 3 चौकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकारांसाठी 2000 पारितोषिक आले ते माणिक भोईर यांच्याकडून मोठा गाव या संघासाठी. आता मात्र धावसंख्या यावेळी आपण पाहिले तर 48 धावा प्रकारात फक्त 2 धावांची गरज औपचारिकता तेवढी बाकी राहिली. क्षेत्ररक्षण जवळ घेतले गेले. अरविंद यावी फलंदाज जल्पेशसाठी. आता चेंडू अतिशय नाईस शॉट ज्याला म्हणला होता आपण पाहताय डेप स्क्वेअर लेग मधून चेंडूला पाठवून दिला आणि हा चौकार आणि अशा प्रकारे हा सामना जिंकतोय. मोठागाव संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. मोठागाव संघाचं हार्दिक अभिनंदन. मात्र या ठिकाणी वडवली संघ